पिकलचा हा जर संख्येने बघायला गेलं तर 102वा चित्रपट आहे. तर मी सगळ्यात आधी 102 ची सिनियरिटी मानून समितीजींना विनंती करते की आपण या प्रसंगी. नमस्कार. काही दिवसापूर्वीच एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती. त्यावेळेस पिकल म्युझिक विषयी मी बोललो होतो आणि आज मला आभार मानायचे पंकज छल्लानीजींचे की त्यांच्यामुळे पिकल म्युझिकची सुरुवात झाली आणि पहिला अल्बम माझ्या म्हणजे तो नेहमी लक्षात राहील या कंपनीच्या कारकिर्दीमध्ये की एवढं सुंदर म्युझिक अवधूत आणि ह्यांचं पंकजचं वगैरे मला मिळालं. तर मी खूप आभारी आहे सगळ्या टीमचा, पंकजजींचा आणि आपण सगळ्यांचा, कारण की आपण नेहमी मला सपोर्ट देत आला. थँक्यू. पंकजजी यांना मी विनंती करते की या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार. ॲक्च्युली इट इज नॉट पंकज छल्लानी फिल्म, इट इज अ टीम एफर्ट. मी एकटा काहीच नाही करू शकणार. हे ॲक्च्युली सगळे बॅकबोन्स आहेत. आय वुड हॅव फॉलोन. दिस इज द बॅकबोन. समीर सर आहोत, सुनंदा मॅडम असो आणि समीर जोशी सर, भरपूर समीर आहेत तिथं. सो इट इज अ बॅकबोन. मी एकटा काहीच नाही करू शकलो असं. तर टीम एफर्ट आहे ही. सो आय एम डेफिनेटली शुअर की 21 नोव्हेंबरला you will enjoy this roller coaster ride. So thankful to every one of you, every one of you. ट्रान्सपोर्टच्या निमित्ताने ज्यांनी खूप सुंदर दिग्दर्शनाचा आपल्याला प्रत्यय दिला आणि आता एक अतिशय वेगळ्या धाटणीची एक वेगळी फिल्म समीरजी करतात. समीर काय सांगाल? ॲक्च्युली माझ्याकडे आता शब्द नाही आहेत बोलायला, कारण मला असं वाटतं की आम्हाला जे सांगायचं आहे, बोलायचं आहे, म्हणायचं आहे ते आम्ही ह्या चित्रपटाच्या निमित्तानं सांगितलेलं आहे, मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा पाहावा आणि खरं तर आता तुम्ही बोलावं सिनेमाबद्दल आणि तुमचे जे काही प्रतिक्रिया असतील त्या ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आणि म्हणून 21 नोव्हेंबरची खूप आतुरतेनं वाट पाहतो आहे. धन्यवाद. थँक्यू. आहे असं नाव प्रशांत पिल्ले. प्रशांत सर काय सांगाल? It's been my honor working for Sameer Joshi because we started our careers together in radio and Abhijit was also a partner in crime. So me a film साठी काम करताना I didn't feel that I was working for a bunch of professionals. I felt like I was working with a group of friends and I think so that is every team member, every child actor, every actor on this stage, every professional on this stage has done a brilliant job. That's because of Sameer's brilliance. I hope you'll enjoy the film and music. Thank you. धन्यवाद. यानंतर या फिल्मचे जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यांकडे वळत असताना मला अभिजितला विचारायला आवडेल, तू या फिल्ममध्ये मामा नसावास असा अंदाज आता प्रोमो बघून बांधता येतोय, पण ही फिल्म करत असताना या एवढ्या मुलांनी तुला मामा बनवलं की नाही? नाही, त्यांनी खरंच मामा बनवलं, कारण आपल्याला मुलांबद्दलचा एक फार वेगळा दृष्टिकोन असतो की आपण आलेले बोललेले करतच त्यांच्याशी बोलत असतो. पण या मुलांबरोबर काम करताना माझाही हा दृष्टिकोन फार बदलला, कारण प्रत्येक जण यांच्यापैकी आमच्यापेक्षा वयानं म्हणजे मॅच्युरिटी वाईज दुप्पट आहे. म्हणजे शुभंकरचं वय आम्ही 103 सांगतो सगळ्यांना, ही साधारण 75ला आहे आणि याचा आता 61चा कार्यक्रम लवकरच आम्ही करायचा. सो मॅच्युरिटी वाईज जर बघायला गेलं, अभिनयातली एक मॅच्युरिटी म्हणा, वागण्या बोलण्यातली मॅच्युरिटी म्हणा, नॉलेज म्हणा, या बाबतीत हे सगळेच खूप सरस आहेत. त्यामुळे समीरने आम्हाला यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली आणि आम्ही फार एन्जॉय केलं. त्याहीपेक्षा म्युझिक बद्दल आज मला बोलायला आवडेल इतकंच की प्रशांत म्युझिक करणारे म्हटल्यानंतर मला फार आनंद झाला होता, कारण तो आता जसं म्हटलं आम्ही रेडिओमध्ये समीर, मी आणि तो एकत्र होतो, पण त्याने ज्या प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि ज्या प्रकारचं संगीत दिलंय, माझ्या अल्प नॉलेजनुसार मी इतकंच सांगेन की चित्रपटातली आम्ही 5 कॅरेक्टर दिसत जरी असलो तरी ऐकू येणारं एक वेगळं कॅरेक्टर बॅकग्राऊंड म्युझिकच्या रूपानं प्रशांत पिल्ले यांनी दिलेलं आहे. कारण ते म्युझिक तुम्हाला कळणार नाही इतकं सकली आणि अप्रतिमरित्या त्याने दिलेलं आहे. त्यामुळे प्रशांत आणि अरुण, तुमचे मनापासून जेवढे आभार मानाले तेवढे कमी आहेत आणि इट वॉज अ वंडरफुल जर्नी फॉर अस. आणखीन
आणि हा गप्पांचा धागा पुढे नेत असताना मृण्मयी कडे वळायला मला आवडेल. आणि हा संपूर्ण चित्रपट आपण जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला फक्त जंगल दिसतंय. तर खरंच या सिनेमाचं चित्रीकरण कसं झालं आणि अर्थातच संगीताविषयी. संगीताबद्दल आता अभिजित बोललाच की ज्या पद्धतीचं म्युझिक आम्हाला मिळालेलं आहे प्रशांतकडून खूप वाखाणण्यासारखं. चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक हे चांगलं झालेलं असतं केव्हा ठरवायचं असतं, जेव्हा ते आपल्याला वेगळं ऐकू येत नाही आणि ते कळत नाही की पाठीमागे काहीतरी वाचतंय आणि ते इतकं विरघळून जातं त्या सगळ्या सीन्समध्ये आणि डायलॉग्समध्ये. तर तसा अनुभव आम्हाला जेव्हा आम्ही पहिल्यांदा सिनेमा पाहिला तेव्हा मिळाला आणि अर्थातच तो त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा मिळणार आहे. आणि मला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय की इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर इतक्या टॅलेंटेड आणि पॅशननी काम करणाऱ्या लोकांबरोबर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि जंगलाबद्दल सांगायचं माझा लाडका विषय आहे, कारण मी ट्रेकर आहे हाडाची, त्यामुळे एकतर जंगलात शूटिंग म्हटल्यावर आम्ही खूप खुश होतो. साताऱ्याच्या जंगलामध्ये आम्ही शूट केलं. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये विशेष असं सांगावं असं वाटतं की जंगलाचे वेगवेगळे प्रकार असतात. आमच्या सिनेमामध्ये सुद्धा नात्यांची वेगवेगळी बांधणी किंवा वेगवेगळे प्रकार आणि त्या 2-3 दिवसांमध्ये त्या सगळ्या टीमला काय नाती मिळतात हे दाखवलेलं आहे किंवा नाती उलगडत जातात. त्याचप्रमाणे जंगलही वेगवेगळ्या स्वरूपात लोकांना पाहायला मिळणार आहे. आमचा DOP अभिजित आपटे याचं प्रकर्षाने इथे नाव घेतलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी जंगल दाखवलंय. असं होऊ शकतं सिनेमाबद्दलच्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, पण मी याची खात्री नक्की देते की काही ठिकाणी जंगल पाहिल्यानंतर आहा हे म्हटल्याशिवाय लोक पुढे नाही जाऊ शकत. तर ती रेकी करणं, जंगलामध्ये काम करणं अवघड होतं. साताऱ्यामध्ये कासचा जो सगळा पठाराचा प्रदेश आहे तिकडचं सगळं खरं जंगल होतं. म्हणजे व्हॅनिटी पार्क करून 4-4, 5-5 किलोमीटर आम्ही आज चालत जायचो. जंगली झालो होतो आम्ही त्या सगळ्या प्रवासामध्ये आणि अडचणींना तोंड देत त्यांच्यावर मात करत सगळं शूटिंग केलं. पण सुपर अनुभव होता सगळा. अवधूत गुप्ते यांना आपण सगळेच खूप छान पद्धतीने ओळखतो, त्यांच्यावर खूप प्रेम करतो. एक गायक म्हणून, संगीतकार म्हणून, गीतकार म्हणून, एक परफॉर्मर म्हणून त्यांचं अनेक रूपं आपण पाहिलेली आहेत. त्यांच्या एका शोचं नाव होतं खुपते तिथे गुप्ते, पण मला असं नेहमीच वाटतं की सुचते तिथे गुप्ते, कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काहीतरी नवीन त्यांना सतत सुचत असतं. आणि त्याचाच अनुभव याही फिल्मच्या प्रमोशनल सॉन्गमध्ये आपण घेतो आहोत. आम्ही नुकताच त्याचा एक डान्स परफॉर्मन्स इथे पाहिला. तर या संपूर्ण फिल्म विषयी आणि या फिल्मच्या या प्रमोशनल सॉन्ग विषयी स्पेसिफिकली काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी थोडा वेळ घेणार आहे बोलायला नक्कीच, कारण आज खूप बोलावंसं वाटतंय. ऋषी आणि समीर यांच्याबरोबरच माझी कारकीर्द सुरू झाली. ऋषी आणि मी गाण्याचे कार्यक्रम एकत्र करायचो. त्याच्यानंतर माझा अल्बम पहिला जो काढला तो समीर दीक्षितांनी घेतलेला एका दाजीबा आणि सागरिका म्युझिक तर्फे रिलीज झाला होता त्यावेळेला. सो आमचं सगळं करिअर एकत्रच आहे आमच्या तिघांचं. आणि त्यामुळे आता ज्यावेळेला मी दिग्दर्शनाकडे वळलो आणि ते डिस्ट्रीब्युशनकडे वळले त्यावेळेला आम्हाला दोघांनाही खूप अशी मजा येत असते की अरे वा, एक टीम आहे आपली, छान वाटतं. आणि त्यामध्येच त्यांच्या दोघांकडनं कळलं की एका चित्रपटाचं ते सुपरवाइज प्रोड्यूस करतायत ते. आणि त्यामुळे मला सारखं उत्कंठा होती काय बाबा चांगलं प्रोजेक्ट आहे ना, कसं काय होतंय. आणि ज्यावेळेला मला कळलं की समीर जोशी इज गोइंग टू डिरेक्ट इट, आणि कारण पहिला आय एम अ बिग फॅन ऑफ समीर, कारण ज्यावेळेला मंगलाष्टक वन्स मोर बघितला त्यावेळेला मी असा काय म्हणतात त्याला स्टंड होतो. इतका प्रत्येक कणाकणामध्ये बारीक एक फ्रेम मध्ये सौंदर्य लपवून ठेवलेला असा तो चित्रपट होता. आणि तो मी 4-5 वेळा बघून सुद्धा माझा पोट भरलेला आहे. त्याची DVD कधी येणार अशी वाट बघतोय. तर असा गुणी दिग्दर्शक लाभणारे म्हटल्यानंतर तर आय वॉज व्हेरी हॅपी. त्यानंतर मग मला खरं तर वाटलं होतं की त्यावेळेला स्ट्रगल सुरू करा, म्हणणार म्युझिक कोण करते. ते सांगितलं काय ऑलरेडी दिलं गेलंय म्युझिक, म्हणणार मला खूप वाईट वाटतं. पण मग आपण आविर्भाव आणतो की अरे चांगलं आहे कोण, अच्छा सॉरी प्रशांत आणि त्यांनी ते रेहमाननं असिस्ट केलंय असं तसं, हे कोणतरी चांगलं आहे हे बघून तर वाईट वाटतं. त्यानंतर सगळे चित्रपट अख्खा कम्प्लीट झाला आणि मग ऋषी मला म्हणाला की तुला बघायचं आहे का, फर्स्ट कट बघायचं आहे का, गाण्यांचं कट. त्यावेळेला मला चित्रपट नक्कीच चांगला बघायला मिळणार हे माहिती होतं, पण गाणी फार तेवढी चांगली नसावीत अशी खूप मनामध्ये इच्छा होती की
आता कळेल समीरला, की आता कळेल असावं असं माझी इच्छा होती. म्हणून मी तो चित्रपट बघायला लागलो आणि फर्स्ट कॉम्प्लिमेंट्स की म्युझिक खूप छान झालं, फारच छान झालं. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की आता तक्रारीला अजिबात जागा नाही. पण जोक सपाट, खूप सुंदर संगीत आणि चित्रपट म्हणजे क्या बात आहे. पुन्हा एकदा ह्या सगळ्यांचा मी फॅन झालो. कमाल कामं केली सगळ्यांनी. आणि मग मी ऋषी आणि समीरला सांगितलं की अरे मला काहीतरी घ्या ना तुमच्या, प्लीज घ्या. मग त्यांनी त्यावेळेला माझी ओळख पंकजींशी केली आणि अजून एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण आयसिंग ऑन द केक किंवा टीमचा एक म्हणजे की काय एवढी छान टीम जमली ह्याचं कारण मला पंकजींना भेटल्यावर कळलं. असा प्रोड्युसर दिसतच नाही. मुख्य म्हणजे एका चित्रपटानंतर तोच प्रोड्युसर परत दिसत नाही. पण तसं नाहीये. त्यांचा आता मला वाटतं हा तिसरा चित्रपट असेल, कारण त्यांनी मध्ये गल्लीत गोंधळचा पार्ट 2 त्यांनी प्रेझेंट केला आणि त्यामुळे तिसरा चित्रपटालाही प्रोड्युसर दिसतोय, तो हसतमुख दिसतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्या पाठीमागचं कारण त्यांचा अभ्यास, सीए माणूस आहे, फायनान्स फार नीट कळतो. त्यामुळे किधर पैसा लगाने को वो समझता है और लगाया हुआ पैसा का हर एक उसकी खनक सुनाई देनी चाहिए असं त्यांचं म्हणतात. पैसा वहीं पे फेको जहां से खनक सुनाई दे. ते त्यांनी बरोबर ठिकाणी तो पैसा टाकलाय. खनक खूप छान ऐकायला. आणि मग कमिंग टू द सॉन्ग की मला त्यांनी सांगितलं मग एक प्रमोशनल सॉन्ग करूया आपण, जे फक्त आधी मी कंपोजच करणार होतो. आणि मला मामाच्या गावाला जाऊया हे नावच इतकं सुंदर आहे की मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात की आपण मामाच्या गावाला जेवायला जायचो. मी सावंतवाडीला कोल्हापूरला जायचो. मग ती आंब्याची आमराई आणि आमराईमध्ये आपण खाली बसून तिकडे साखरगोटे, गोट्या खेळायचो, भवरे खेळायचो आणि शांतता की एक फरलांगावर घर असलं तिकडनं आईने आग मारली जेवायला ये की आपण पळत जायचो. आणि तिकडचे मित्र तिकडे गेल्यानंतर ह्या सगळ्या आठवणी माझ्या मनामध्ये दाटून आल्या. आणि माझ्या मुलांना घेऊन मी बसलो आणि सांगितलं की आता मी मामाच्या गावाला जाऊया नावाचं गाणं करणार आहे. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की मामाच्याच काकाच्या गाणं. मला तेव्हा कळलं की त्यांना त्यांच्या डोक्यातलं मामाचं गाव हे सगळं इतकं लांब पडलंय की आपल्याला तसं काहीतरी गाणं करायला मिळणार आहे. आणि त्यांची भाषा ज्याच्यावरती मला प्रचंड राग आहे. आणि म्हणलं अशा धिडगुजरी भाषेतच आपण गाणं करायचं म्हणून, तरच त्यांना कळेल. कारण ते मला काय म्हणतात, मी ज्यावेळेला कांदेपोळीपासून कोणता झेंडा घेऊ हातीपर्यंत गाणी करतो, तर डॅड तुझी गाणी ना काय बोर असतात, तो यो हनी सिंग सारखी गाणी. आणि मग ते ज्यावेळेला त्यांचं मराठी असतं की त्यांच्या मैत्रिणी करते, मी गेली, मी आली, तू खाल्ली का, पिल्ली का, माझी चुकी झाली, मला याद आली आणि मग मी तुला सांगितलं त्यावेळेला, अशी त्यांची काहीतरी भाषा असते. आणि मग मी ती इन्स्पिरेशन घेऊन यो सिंग ह्या महान आत्म्याचा एक फोटो समोर ठेवला. आणि मला त्यांचं कसं आहे की त्यांचे विचार त्या 3 भाषात नसतात, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर आपला मराठीतला विचार असतो. मग तसं विचार तसं आलं, मग त्याला 3 भाषेत कन्वर्ट केलं की तो खूप छान आहे. सो दे से ही स्कूल, तो कधीच चुकत नाही. ही डजंट मेक एनी मिस्टेक. अरे पूर्ण इंग्लिश झाला असं नाही झालं. सो दे से ही स्कूल कभी करता नहीं भूल. हा धेडगुजरी, परफेक्ट धेडगुजरी. समीरा तुला कळेल मला त्रास जो झाला तुला. दे से ही स्कूल कभी करता नहीं भूल, दे से ही स्मार्ट चाहे कोई भी हो बात. प्रत्येक एका वाक्यामध्ये सर्व भाषा आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, मराठी, एकही भाषा पूर्ण नाही. असं करत गाणं लिहिलं. आणि मग ते मी मुलांना ऐकवलं आणि मुलांना जाम आवडलं, कळलं, पटलं, ग्रेट वाटलं. हा हे छान गाणं आहे. तर असा तो एक्सपिरियन्स होता. थँक्यू व्हेरी मच. ते गाणं करून मला खूप आनंद झाला. शूटिंगला पण मजा आली आणि ह्या टीम बरोबर मी आज असोसिएट झालेलो आहे इथे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम. थँक्यू व्हेरी मच. या गाण्यामध्ये तुझी मामा म्हणून पण विशेष भूमिका आहे असं मला कळेल. तुझ्या भाच्याचा डेब्यू आहे या गाण्यात असंही ऐकलंय, तर त्याविषयी काही. माझ्या भाच्यामध्ये तो आज आला नाही, पण बरोबर आशमननी डेब्यू केला, आशमन वैष्णव. तर तो त्यांनी गायलं पण आहे आणि मग त्या गायलेल्या ओळी त्याला इनॅक्ट करायला त्याला पण बोलवलं. तर ही हॅज डन. तुम्ही बघताय त्याला. थँक्यू. सगळ्यात मुख्य सोहळ्याकडे आणि मी अवधूत गुप्ते यांना विनंती करते की आपण या संगीताचं प्रकाशन करावं.